श्री गजानन विजय अध्याय 6 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। हे परममंगला श्रीहरी, तुझी कृपा झाली यावरी अशुभ अवघे जाते दूरी हा अनुभव संतांचा। त्या संतवाक्की भरवसा मी ठेवून श्रीनिवासा, मंगलाची धरून आशा तुझ्या दारी पातलो। आता विमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष, आणि बट्टा वाक्यास लागेल की संताच्या। म्हणून हे माधवा अभिमान माझा धरावा, रोष कधी ना करावा त्या अजानन एकरावर। बालकाचे हीनपण माते लागे दूषण, हे मनात आणून करणे असेल ते करी। असो बंकटलाला घरी राहिली समर्थाची स्वारी, तै अपूर्ण एक घडली गोष्ट श्रोते ती ऐका। गावाची या दक्षिणेस बंकटलालाच्या मळ्यास महाराज गेले एक दिवस, कंसे मक्याची खावया बहुत मंडळी बरोबरी। कंसे खाया आली खरी विहिरीपाशी तयारी, केली कंसे भाजण्याची। विहीर होती धनत्तर पाणी जिला अपरंपार, गर्द छायेचे वृक्ष थोर जवळ होते चिंचेचे। आगट्या पेटल्या एकसरा अजमासे हो 10-12, तेने डोंब झाला खरा गगनोदरी घुमाचा। त्या योगे ऐसे झाले आग्या मोहळ लागलेले, चिंच वृक्षावरी भले त्याच्या माशा उठल्या की। त्या माशा उठता क्षणी मंडळी गेली पळवणे, कंसे ठिकाणच्या ठिकाणी मक्या जिथे राहिली हो त्या आग्या मोहळांच्या। मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा, घोंगड्यांचा करून बुरखा कोणी गेले पळून। प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणती, अशा वेळी समर्थ मूर्ती आसनी होती निर्धास्त। ते नाही पळून गेले आसनी आपल्या स्वस्थ बसले, विचार करू लागले निज चित्ती माशांचा। माशी तरी मीच झालो, मोहळ तेही मीच बनलो, कंसे खाया मीच आलो, कंसे तेही रूपे माझी। ऐसा विचारे आनंदात महाराज राहिले डोलत, अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसल्या। वाटे पासोडी माशांची समर्थ पांघरले साची, योग्यता ब्रह्मनिष्ठाची काय वर्णन करावी। माशा चावती वरच्यावरी परीन तो परवा करी, त्यांचे काटे शरीरी बोचले असती असंख्यात। यासी झाला एक प्रहर भक्त झाले चिंतातुर, बंकटलालाचे अंतर दुःखे व्याकुळ झाले हो। कोठून बुद्धी झाली मला येथे आणिले समर्थाला, कंसे मक्याची खावयाला मंडळीच्या समवेत। अशा समर्था लागून दुःख द्याया मीच कारण, झाला विशेषपणा हाय रे माझे दुर्दैवा। बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरी, हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थाने। जीवांनो जा निघून बसा मोहोळी जाऊन, माझ्या बंकटा कारण तुम्ही कोणी न चावावे। जमलेल्या मंडळीत बंकट हाच निस्सीम भक्त, जो माझ्या प्रित्यर्थ येत आहे धावूनिया। ऐसे म्हणता माशा गेल्या मोहोळावरी जाऊन बैसल्या, बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निजदृष्टी। महाराज त्या पाहुणे बोलते झाले हासोनी, वा खूप केलीस मेजवानी आम्हासी तू माशांची। अरे ते जीव विषारी बैसले माझ्या अंगावरी, माझ्यापासून झाले दुरी लड्डू भक्त येधवा। याचा करी विचार संकट आल्या कोणावर, कोणी न सहाय्य करणार एका ईश्वरा वाचुनी। जिलेबी पेढे बर्फी खाती माशा आल्या पळून जाती, ऐशी ज्यांची आहे कृती ते स्वार्थी भक्त निःसंशया। बंकटलाल मधुरोक्त करिता झाला त्यावर, महाराज आणवू का सोनार काटे माशांची काढावया। महापापी मी गुरुराया तुम्हा लागी त्रास द्याया, आणविता झालो या ठाया माशा किती डसल्या तरी। गांधी अगणित अंगावर उठल्या तुमच्या साचार, याचा व्हावया परिहार उपाय सांगा कोणता। बंकटलालाचे ऐकिले वचन महाराज बोलते झाले, अरे यातना अधिक अधिक घडले डसणे स्वभाव माशांचा। मला त्यांची मुळीच बाधा होणार नाही जाण कदा, त्या माशीरूप सच्चिदानंदा म्या जाणले म्हणून। माशी तरी तोच झाला तोच आहे माझा पुतळा, पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल। हे ऐकता ब्रह्मज्ञान बंकटलाल धरी मौन, काटे काढण्या लागून बाहिले त्याने सोनारा। सोनार चिमटे घेऊन आले देहास शोधू लागले, कोठे आहेत काटे रुतले मक्षिकेचे पाहावया। महाराज बदले तयांना काय ह्या वंद्या मैथुन्या, करीतसा तुमच्या नयना काटे तेना दिसतील। ते काढण्या चिमट्याची गती नाही मुळीच साची, साक्ष ती त्या गोष्टीची मीच दावितो तुम्हाला। ऐसे म्हणून कौतुक केले वायू लागी रोधून धरिले, तो काटे अवघेवरी आले रुतलेल्या स्थलांतून। तो पाहता प्रकार लोक आनंदले फार, कळून आला अधिकार श्री गजानन स्वामीचा। पुढे कंसे भाजली अवघ्यांनी ती ग्रहण केली, अस्तमाने निघून गेली मंडळींच गृहाती। असो पुढे एक वेळा महाराज गेले अकोटाला, आपल्या बंधूस भेटण्याला श्री नरसिंहजी कारणे। हा कोतशा आलीसा
शिष्य मराठा जातीचा कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे. त्या नरसिंगजीचे चरित्र मी भक्त लीलामृतांत वर्णिले आहे इत्तंभूत, आता ते सांगणे नको. हे अकोट नामे नगर शेगावहून साचार आहे 18 कोसांवर ईशान्येल्या परियेसी. मनोवेगाचा सजवून वारू निघते झाले सद्गुरू, जे पदनताचे कल्पतरू श्री गजानन महाराज. अकोटाच्या सानिध्यासी एका निबिड तरशा अरण्याशी नरसिंह राही अहर्निशी एकांत वास सेवावया. हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण, निंब अश्वत्थ रातांजन वृक्ष जेथे उदेले, लता त्या नाना जाती वृक्षा वेळून बैसल्या आसती, तृण वाढले भूमीवरती सर्प वारुळी असंख्यात. ऐशा त्या अरण्यात नरसिंहजी जाऊन बसत, म्हणून आले औचित समर्थ त्यासी भेटावया. सारखा भेटे सारख्यासी पाणीच मिळे पाण्याशी, विजातीय द्रव्याशी समरसता होणे नसे. गजाननासी पाहिले तेने चित्त आनंदले, स्वामी नरसिंहजीचे भले तो प्रेमानं वर्णवे की. एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर, एक राम एक कुमार वसुदेव देवकीचा. एक मुनी वशिष्ठ एक पाराशर ऋषिश्रेष्ठ, एक जान्हवीचा काठ एक तटबोधेचा. एक हिरा कोहिनूर एक कौस्तुभ साचार, एक वैनतेय एक कुमार सती वानरी अंजनीचा. दोघे भेटले एकमेका दोघा आनंद सारखा, बैसते झाले आसनी एका हित गुजते करावया. अनुभवते आपापले एकमेका कथिते झाले, नरसिंगा तू उत्तम केले प्रपंचात राहिलास. मी त्याग केला तयाचा स्वीकार करून योगाचा, या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार. या योगाच्या क्रियेत गोष्ट होती अघटित, ज्यांचा मुळे न लागे अंत या सामान्य लोकांना. त्या गोष्टी लपवावया पिसा बनलो जगाठाया, उपाधी ते नासावया वेड बळेच पांघरलो. तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहेत तीन, कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात. फल या तिन्ही मार्गांचे एकची आहे अखेरीचे, परिबाह्य स्वरूप त्यांचे भिन्न भिन्न असे की. योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाहिसाच्या, तरी तयाची तत्वाचा खरा बोध ना होईल. योग क्रियावरून अलिप्त राहावे तयापासून, कमलपत्रा समान तरीच तत्व कळू नये. याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंगा आहे साची. आसक्ती कन्यापुत्रांची मुळीच राहता कामा नये. गार पाण्यात राहते परीन पाणी शिरू देते, तसेच वागती साचे या प्रपंचा माझारी. या परित्वा राहावे अपेक्षा रहित असावे, चिंतांतून ना ढळ द्यावे सच्चिदानंद ईशाला. म्हणजे काहीच अशक्य नाही. तुम्ही आणि शेषशाही एकरूप आहो पाही, एक जनार्दन भिन्न नसे. नरसिंह म्हणती बंधुराया आला समसी भेटावया, ही केवढी तुझी दया उपमा याला देण्या नसे. प्रपंचमुळे अशाश्वत त्याची काय किंमत, दुपारच्या सावली व्रत कोण सांग खरे माने. तू कथिले जयापरी तैसा वागेना भूवरी, मी जाण वरच्यावरी अशीच भेटी द्यावी तुवा. देह प्रारब्ध जयाचे असेल ज्या जातीचे, देसव आहे व्हावयाचे लोकाचारी निसंशय. तुम्हा आम्हा कारणे जे का धाडिले ईशाने, तेच आहे आपणा करणे निरालसपणे भूमीवरी. आता विनंती इतकीच खरी, व्यावहारिक भेट वरच्यावरी देत जावी साजिरी. मी धाकटा बंधू तुझा नंदीग्रामा राहिला भारत, रघुपतीची वाट पाहत तैसाच मी या अकोटात राहून पाहतो वाट तुझी. तुला येथे यावया अशक्य नाही नाही सदया, अवघ्या आहेत योग क्रिया अवगत तुला पहिल्यापासून. पदन लाविता पाण्याप्रत योगी भरधाव करून पळत, क्षणा माझी फिरून येत शोधून अवघ्या त्रिभुवना. ऐसे हितगुज उभयंताचे रात्रभरी झाले साचे, भरते आले प्रेमाची दोघाची या संगमी. खरे खरे जे का संत तेथे हेच घडून येत, दांभिकाशी होतात भांडणे पाहून एकमेका. दांभिक म्हणून नये गुरु ते अवघे पोट भरू, पुरा माझी फुटके तारू कारण्यासी समर्थ नसे. दांभिकाचा बोलबाला जरी होतो जगी भला, तरी त्यागाने आहे त्याला निवडून या श्रोते हो. संतत्व नाही मठात, संतत्व नाही विद्वत्तेत, संतत्व नाही कवित्वात, तेथे स्वानुभव पाहिजे. दांभिक मुलाम्याचे सोने त्याला सांगा काय घेणे, गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबीस सदनास. ही संत जोडी साक्षात्कारी दांभिकतेची साच वैरी, नांदे ज्याच्या सदैव घरी सन्निधी सदाचार. नरसिंहजीस भेटण्या जाणं कानाने आले गजानन, ऐसे कळले वर्तमान गुराखीद्वारे अकोटाला. ते कळता आनंदले लोक धावू लागले, नारळ घेऊन निघाले पायाद्वय संतांसी. एकमेका ऐसे म्हणती चला चला येरे सत्वर्गती, गोदा आणि भागीरथी संगम पावली काननात. त्या भेटरूप प्रयागासी
जाऊ आपण स्नानासी या महोदय पर्वणीशी साधून घेऊ चला हो. तो इकडे काय झाले, गजानन आधीच निघून गेले, नरसिंगासी पुसून भले, भेटना झाली पौरासी. पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण, दर्यापुराच्या सानिध्य जाण, येथे जाहले शिष्यासह. दर्यापुराच्या शेजारी शिवरगाव निर्धारी, असे चंद्रभागेच्या तीरी, वज्रभूषणा वास जेथे. शोते ही चंद्रभागा, पंढरीची नाही बघा, ही लहानशी एक गंगा, पयोष्णीला मिळणारी. या शिवर गावात वज्रभूषण नामे पंडित, 4 भाषा अवगत, श्रोत्या श्रोते जयाला. कीर्ती ज्याच्या विद्वत्तेची, वराडी पसरली साची, याला भक्ती भास्कराची अत्यंतिक असे हो. प्रत्येकी चंद्रभागेवर स्नान करी साचार, उदयास येता दिनकर, अर्ध्य त्यासी देत असे. पंच उषक काला, व्रजभूषण उठे भला, सारून प्रात विधीला, अर्णोदयी स्नान करी. तेही शितोदकांनी ऐसा कर्मठ परिज्ञाने, मान मान्यता विद्वज्जनी, ज्याची होती विशेष. त्या शिवर गावाला योगीराज फिरत आला, वाटे तपाचे द्यावयाला, फलत्या व्रजभूषणासी. चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसला ज्ञानजेठी, समोर नदीची या काठी, आले व्रजभूषण स्नानाला. ती प्रभातीची वेळा पाही, प्रकाशिला दिशा दाही, कुक्कुटाचा आवाज येई, वरचेवरी ऐकावया. चातक भारद्वाज पांखरे, जाऊ लागले अत्यादरे, भास्करासी सामोरे, पूर्व दीक्षा लक्षुण. भास्कराचा उदय होता, तमनिमाला हा हा म्हणता, जैसा सभेस पंडित येता, मूर्ख जाती उठोनी. ऐशाच्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती, बैसली होती निश्चिती, ब्रह्मानंदी डोलत. सवे शिष्य अपार, बसले होते मंडलाकार, ते शिष्य नवते किरणे थोर, त्या गजानन भास्कराची. तै व्रजभूषण तत्वता, झाला सूर्यासी अर्ध देता, तो हा पुढे ज्ञान सविता, ज्ञाने पाहिला प्रत्यक्ष. सूर्याप्रमाणे सतेज कांती, अजानुबाहू निश्चिती, दृष्टी नासागराच्या वरती, स्थिर जयाची झाली असे. ऐसा पुरुष पाहता क्षणी, व्रजभूषण हर्षाला म्हणे, संध्या सामान घेऊन आला धावून जवळ त्यांच्या. अर्धे दिले पायांवरी, गजाननाच्या सत्वरी, प्रदक्षिणाही अखेरी, त्याने घातली तयाला. मित्रायण मा, सूर्यायण मा, भाणवे मा, खगायण मा, ऐशी नावे घेऊन पहा, घातली द्वादश नमस्कार, शेवटी आरती ओवाळली, गजाननासी आदरे भली. न्यूनता ती नाही पडली, कशाचीही त्या ठाया, प्रार्थनापूर्वक नमस्कार, साष्टांग केला अखेर. मुखाने ते स्तवन स्तोर, महाराजांचे चालले, माझ्या तपाचरणाचे फळ आज मिळाले साचे. दर्शन दिव्य पायांचे, आज झालो धन्य मी, नभोदरीच्या भास्कराला, देत होतो अर्धे भला, तो आज प्रत्यक्ष पाहिला, ज्ञाननिधी योगेश्वर. हे पूर्ण ब्रह्म जगचालक ज्ञानराशी, ऐसे युगी युगी किती अवतार घेसी, झाल्यास तुझे दर्शन, भयरोग चिंता नासे, गजानन गुरु मज पावा आता. ऐसी प्रार्थना करून संपविले त्याने स्तवन, योगेश्वरे या आलिंगन, दृढ दिधले त्या दोन्ही करे. माय जैसी लेकराला, प्रेमे धरी पोटाला, देवी व्रजभूषणाला, धरिते झाले महाराज, मस्तकावरी ठेवीला कर. आशीर्वाद दिधला थोर, सर्वदा तुझा जय जयकार, होईल बाळा व्रजभूषणा. कर्म मार्ग सोडू नको, विधी निरर्थक मानू नको, मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. आचरून कर्मफल टाकीता भेटतो धननीय, त्याचा अंगीन लागे मळ, या कर्माचा केव्हाही. तू आता आपल्या सदनी, माझे बोल ठेवी म्हणे, प्रत्येकी माझे तुला ध्यानी, होत जाईल दर्शन. ऐसे म्हणून प्रसाद दिला, श्रीफलाचा श्रोते भला, त्या व्रजभूषण पंडिताला, महाराज आले शेगावी. हा शेगावाचे होते नाव, पूर्वकाली शिवगाव, अपभ्रंश लादला ठाव, शेगाव या शब्दाला. तेच हल्ली प्रचलित आहे बुधहो वराडात, 17 पाटील होते सत्य, ह्या एकाच ग्रामाला. महाराज शेगावासी आले, परीन स्थिर राहिले, हमेशा ते भटकत फिरले, मनासे येईल त्या स्थळा. आकोट, अकोले, मलकापूर, नावे सांगावी कुठवर, चांदण्यांची न होणार मोजदात कोणाही. ज्येष्ठ आषाढ महिना गेला, पुढे श्रावण मास आला, उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या रौरात. हे मारुतीचे मंदिर, शेगावी भव्य साचार, पाटील मंडळी थोर थोर, होती या भक्त देवाची. पेढी लागी जैसा आळा, देवी पाटील गावाला, जे जे काही आवडे त्याला, तिकडे लोकांचा कल होय. चाले उत्सव महिनाभर, अभिषेक पोथी कीर्तन गजर, अन्नदानाशी येई पूर, अवघे लोक तृप्त होती. या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी, जो गावचा कारभारी होता उदार मनाचा. श्रोते हे पाटील पण आहे वाघाचे पांघरून, ते जे घेई त्याला जण भिऊ लागती सहजची. गावकरी ते रावण करी, अशी मराठी भीतरी म्हण एक आहे साजरी, ती यथातथ्य असे.
त्या मारुती मंदिरासी आले गजानन पुण्यराशी, श्रावणाच्या आरंभासी उत्सव श्रीचा पहावया. बोलले बंकटलालासी, मी आता या मंदिरासी, राहीन जाण अहर्निशी, त्याचा शोक करू नको. गोसावी संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्या घर, योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचिकाचे. मी परमहंस संन्यासी आता राहतो मंदिरासी, तू बोलविशी ज्या दिवशी तेवढ्या पुरता येईन तेथ. हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला, स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले. गोसावी मच्छिंद्र जालंधर हेही राहिले निरंतर, प्रापंचिकाचे वगळून घर कानना माझी वृक्षातळी. छत्रपती राजा शिवाजी जो रण बहादूर वीर गाजी, ज्याने हिंदूची रक्षिली बाजी दंडून दुष्ट यवनांना. त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर, परिसज्जन गडावर स्वामी होते वस्तीला. याचा विचार करावा हट्ट मुळीना धरावा, माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात कल्याण तुझे आसे. निरुपाय होऊन अखेर देता झाला रुकार, तो बंकटलाल सावकार गजाननाचे म्हणण्याला. मंदिरी स्वामी समर्थ येता हर्ष झाला समजता, भास्कर पाटील शुश्रूषे करिता जवळ राही निरंतर. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामी ग्रंथ, मुमुक्षुला दावपथ संत चरणा सेवेचा. शुभं भवतु हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ षष्ठोऽध्याय समाप्त.